मुलांची परीक्षा संपून सुट्ट्या चालू झाल्यात आणि असा हा नाश्ता मुलांना छोट्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे. तर 1 वाटी पोह्यापासून मी हा नाश्ता बनवलेला आहे. 1 वाटी पोहे घेतलेत, अर्धी वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी बेसन घेतलाय, आल्याचा 1 तुकडा, 2-3 मिरच्या, अर्धी वाटी दही, 1 चमचा साखर आणि 1 वाटी पाणी घालून हे अशा पद्धतीने मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं बारीक झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि 1 इनोचं पाउच घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केलेलं मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. वरून लाल मिरचीची पावडर घालायची आहे आणि आपल्याला हे 15 मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं आहे. एकदम छान असा हा नाश्ता तयार होतो आणि पोट भरेल असा हा नाश्ता तयार होतो. तुम्ही बघू शकता अगदी छान स्पंजी असा हा नाश्ता तयार झालेला आहे. यावरती कोथिंबीर आणि राई घालून मी राईची फोडणी घालून यामध्ये मस्त असं अ, तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा ढोकळा किंवा छोट्या बुकेचा हा नाश्ता अगदी छान तयार होतो. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.